सक्षम पेमेंट प्रणाली म्हणजेच AEPS। विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड ही आपल्या दैनंदिन परिचयातील दस्तऐवज आहे। आधार कार्डचा वापर आपण सर्वत्रच करत असतो। अगदी शाळा प्रवेशापासून ते सर्व सरकारी योजनांचा, गैरसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला आधार कार्ड सादर करावे लागते। हे आधार कार्ड अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत भारतातील सर्व नागरिकांना आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलेले आहे। मेरा आधार मेरी पहचान हा दस्तऐवज तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेलच। या आधार कार्डवर काय असते तर सुरुवातीला लाभार्थ्याचा फोटो, ज्या व्यक्तीचा आधार कार्ड आहे त्या व्यक्तीचा फोटो असतो, त्याचं नाव, खाली लिंग, स्त्री असेल पुरुष असेल त्याप्रमाणे लिंग नोंदवलेलं असतं, त्याच्या खाली त्याची जन्मतारीख असते आणि अद्वितीय 12 अंकी आधार कार्डचा नंबर, हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो 12 अंकी। तिथं शेजारी डोळ्याचा आयरिश स्कॅन किंवा आणि बोटांचे ठसे बायोमेट्रिक माहिती दिलेली असते। ही झाली आधार कार्डची पुढील बाजू। आधार कार्डच्या मागील बाजूला लाभार्थ्याचा कायमचा पत्ता हा त्याच्या मातृभाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये दिलेला असतो। सोबत पुन्हा अद्वितीय क्रमांक 12 अंकी जो क्रमांक आहे तो आपला आधार नंबर इथं दिलेला असतो। असं हे आधार कार्ड सर्वांच्या परिचयाचा दस्तऐवज आहे, आपण नेहमी पाहिलेला आहे। या आधार कार्डचा वापर आपल्याला सर्व सरकारी आणि गैरसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येतो। तुम्हाला गॅस कनेक्शन घ्यायचे असेल, मोबाईलचे सिम कार्ड घ्यायचे असेल, ऑनलाईन KYC करायची असेल, बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल किंवा सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या रहिवासाचा पत्ता म्हणून ॲज अ प्रूफ ऑफ युअर रेसिडेन्शियल ॲड्रेस आपण आधार कार्डचा वापर करत असतो। असाच या आधारचा वापर अजून एका ठिकाणी म्हणजेच बँकेच्या सेवा मिळविण्यासाठी सुद्धा आपण आधार कार्डचा वापर करू शकतो। आधार आजचा आपला विषयच आहे आधार इनेबल पेमेंट सिस्टीम, AEPS, आधार सक्षम पेमेंट प्रणाली। ही एक बायोमेट्रिक आधारित प्रणाली आहे ज्याचा वापर करून भारतातील नागरिकांना आधार क्रमांक आणि बोटाच्या ठशाच्या साहाय्याने बँक व्यवहार करण्याची परवानगी आहे। आता बोटाच्या ठशाचा वापर करून कोणते बँक व्यवहार करू शकतो तर बँकेमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी, रोख रक्कम काढण्यासाठी, अकाउंटची शिल्लक तपासणी करण्यासाठी, आपल्या खात्याचे मिनी स्टेटमेंट मिळवण्यासाठी किंवा आधार टू आधार फंड ट्रान्सफर करण्यासाठी आपण आधार कार्डचा वापर करून बँकेचे व्यवहार करू शकतो। अशी ही प्रणाली आहे AEPS, आधार इनेबल पेमेंट सिस्टीम। या AEPS म्हणजे काय तर हा एक डिजिटल पेमेंट मोड आहे जो NPCI, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशनद्वारे विकसित करण्यात आलेला आहे। हा एक सरळ, सुरक्षित आणि जलद व्यवहार करण्याचा पर्याय आहे की ज्यासाठी आपल्याला डेबिट कार्डची गरज नसते। डेबिट क्रेडिट कार्ड शिवाय आणि साधारण इंटरनेटच्या सुविधा असताना सुद्धा, म्हणजे इंटरनेट गरजेचं आहे, साधारण इंटरनेटच्या सुविधा असताना आधार कार्डचा वापर करून आपण बँकेचे व्यवहार करू शकतो, अशी ही AEPSची संकल्पना आहे। या AEPSच्या माध्यमातून आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण, आपले जी उंची, बोटांचे ठसे, डोळ्यांचा आयरिस स्कॅन जो आधार कार्डसाठी आपण दिलेला आहे त्याचा वापर करून या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा वापर आपण
या APSच्या मध्ये करून घेत असतो, जिथे त्या ग्राहकाची वैधता तपासण्यासाठी या आयरिस स्कॅन, डोळ्यांचे आयरिस स्कॅन आणि बोटांच्या ठशांचा वापर केला जातो. कोणत्याही बँकेसाठी उपलब्ध आहे. तुम्ही आधार कार्डचा वापर करून कोणत्याही बँकेतून व्यवहार पूर्ण करू शकता. तिथं बँक निवडायची आहे तुम्हाला. ज्या बँकेमध्ये तुमचा आधार लिंक खातं असेल त्या बँकेची तुम्ही निवड करू शकता. सदर व्यवहार करण्यासाठी ATM कार्डची गरज नाही, ATM सेंटर्सची आवश्यकता नाही. बँक ग्राहक प्रतिनिधींच्या माध्यमातून आधार कार्डचा वापर करून तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता. हे व्यवहार तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारातून करू शकता. या APSसाठी आवश्यकता काय आहे तर आधार लिंक खातं असलं पाहिजे. कोणत्याही बँकेतील आधार क्रमांक ज्या खात्याला लिंक आहे अशा खात्यातून तुम्ही व्यवहार करू शकता. त्या ठिकाणी बायोमेट्रिक डिव्हाइसची आवश्यकता आहे. तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी, वैधता तपासण्यासाठी तुम्हाला POS मशीन, बायोमेट्रिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे आणि इंटरनेट. आधार प्रमाणीकरणासाठी इंटरनेटची सुविधा आपल्याला लागणार आहे. त्याच्या थ्रू ATM कार्डशिवाय आपण बँकेचे व्यवहार करू शकतो. इथं जस्ट इन 3 स्टेप्स, फक्त 3 टप्पे आहेत. तुम्ही आधार इनेबल करण्यासाठी, तुमचा आधार इनेबल सिस्टीम APSचा वापर करण्यासाठी तुमचा आधार नंबर एंटर करा, बोटांचे ठसे द्या आणि बँक व्यवहार पूर्ण करून घ्या. तुम्हाला डिपॉझिट पैसे बँकेत डिपॉझिट करायचे असतील म्हणजेच भरायचे असतील, बँकेतून काढायचे असतील, अकाउंटचं मिनी स्टेटमेंट आवश्यक असेल किंवा जर तुम्हाला वैधता तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासायचा असेल तर जो काही तुमचा व्यवहार आहे तो व्यवहार तुम्ही फक्त 3 टप्प्यांमध्ये करू शकता. आधी तुमचा फॉर्म भरून द्या, तुम्हाला पैसे काढायचे आहेत, भरायचे आहेत, शिल्लक तपासायची आहे, फॉर्म भरून द्या, बोटांचे बायोमेट्रिक ठसे द्या आणि व्यवहार पूर्ण करू शकता. फक्त 3 स्टेप्स आहेत यामध्ये आणि याचा वापर तुम्ही पाहू शकता. हे POS मशीन आहे ज्यामध्ये बायोमेट्रिक ठसे देऊन तुम्ही आधारचा नंबर तुमच्या एंटर करा. आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला जो व्यवहार पूर्ण करावयाचा आहे तो मग फंड ट्रान्सफर असतील, आधार टू आधार तुम्ही पैसे पाठवू शकता, तू बॅलन्स इन्क्वायरी करू शकता, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे ती शिल्लक तपासू शकता. कॅश विड्रॉल खात्यातून पैसे काढू शकता, कॅश डिपॉझिट खात्यात पैसे भरू शकता, प्लस मिनी स्टेटमेंट एका विशिष्ट कालावधीत तुमच्या खात्यात कोणकोणते व्यवहार झाले आहेत त्या व्यवहारांचा तपशील तुम्ही घेऊ शकता. असं या ज्या बँकेच्या सेवा आहेत या तुम्ही APSच्या माध्यमातून ATM केंद्राशिवाय, त्या बँकेच्या शाखेशिवाय आधारच्या आधारे करू शकता. या APSच्या वापराचे फायदे. या APSचा वापर करून सोपे आणि सुरक्षित पद्धतीतून तुम्ही बँकेचे व्यवहार करू शकता. कोणत्याही बँकेतून व्यवहार इथे शक्य आहे. बँकेची प्रत्यक्ष शाखाच असली पाहिजे असं नाही. ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक खातं असेल त्या खात्यातून तुम्ही इथं APS बँक प्रतिनिधीच्या माध्यमातून व्यवहार करू शकता. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी ATM सेंटर्स नाहीत किंवा बँकेच्या सुविधा मर्यादित आहेत त्या ठिकाणी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी APSचा वापर बहुसंख्येने होताना आपल्याला दिसून येत आहे. या APSसाठी काय आवश्यक आहे तर आधार क्रमांक, आधारशी लिंक असणारे तुमचे बँक खाते आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी बोटांचे ठसे. POS मशीनवर तुम्ही बोटांचे ठसे द्या, एक फॉर्म भरून द्या ज्यामध्ये तुम्हाला तुमचा बँक व्यवहार नोंदवायचा आहे, पैसे काढायचे, ठेवायचे, शिल्लक तपासायची आहे. त्यानुसार तुम्ही आधार क्रमांक एंटर करून बँकेची शाखा निवडा आणि आपला व्यवहार पूर्ण करून घेऊ शकता. या APSचे फायदे
जरी अनेक असतील तरी काही मर्यादा सुद्धा आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची इंटरनेटची कनेक्टिव्हिटी. ग्रामीण दुर्गम भागामध्ये जर तुम्ही AEPSचा वापर करत असाल तर इंटरनेट त्या ठिकाणी आवश्यकच आहे. इंटरनेटशिवाय तुम्ही हा व्यवहार करू शकत नाही. बायोमेट्रिक समस्या, काही वेळेला बोटांचे ठसे स्कॅन होत नाहीत, आजारपण असेल किंवा काही इतर कारणांमुळे सुद्धा बोटांचे ठसे स्कॅन होत नाहीत. मग बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या समस्या येऊ शकतात. यामध्ये फ्रॉडची शक्यता आहे. काही वेळेला बँक प्रतिनिधी म्हणून जी व्यक्ती आलेली आहे ती जर विश्वसनीय नसेल तर यामध्ये धोका होण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवाय सर्वच बँका यासाठी सक्षम नाही. AEPSच्या वापरासाठी आधार इनेबल पेमेंट सिस्टीमसाठी सर्वच बँका सक्षम नाहीत, म्हणजेच त्यांचे बँक प्रतिनिधी असे व्यवहार करण्यासाठी पुरेसे नाही. याही याच्यामधल्या काही शक्यता आहेत. मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.